नमस्कार मंडळी. तर आज जेवणामध्ये पुरी बटाट्याची भाजी आणि खीर असा बेत करायचा ठरला होता. कसा ठरला ते सांगते तुम्हाला. तर सकाळचा नाश्ता झाला. नाश्त्यामध्ये बनवला होता उपमा. तर आम्ही दोघांनीच नाश्ता केला. आदिती तर खूप उशिरा उठली होती, कारण रविवारचा दिवस होता, सुट्टी होती. तर ती एकदम 10-10:30 वाजता उठली. तर मग एक नारळ होतं, म्हणजे मला जे हळदी कुंकवाला आलेलं नारळ होतं. तर म्हटलं त्या नारळाचं काय करूया आता, कारण असं गोडाचं बनवलेलं शक्यतो चांगलंच असतं ना. हळदी कुंकवाच्या नारळाचं गोडाचंच बनवायला पाहिजे काहीतरी, भाजीत वगैरे घालायला नको वाटतं ते. तर म्हटलं मग चला, आज सगळे घरी आहेत तर नारळाची खीर बनवूया आणि पुरी आणि त्याच्यासोबत बटाट्याची भाजी बनवूया, आदितीला आवडते म्हणून. तर मग आपली साधी येल्लो बटाट्याची भाजी बनवून घेतली. अगोदर चहा वगैरे झाला तेव्हाच बटाटे उकडून ठेवली होती. तर मग नंतर आंघोळ वगैरे झाल्यावर, देवपूजा झाल्यावर बटाट्याची भाजी बनवली. आणि मग लगेचच तांदूळ घेतले. जे तांदूळ घेतलेले आहेत खीरीला मी, ते इंद्रायणी तांदूळ आहेत. तर इंद्रायणी तांदळाचा ना खूप छान अशी खीर होते. त्याचा असा सुगंध येतो त्या इंद्रायणी तांदळाचा, आणि ते चिकट असतात ना, तर एकदम अशी एकजीव मस्त खीर होते. तर तांदूळ अगोदर धुवून घेतले, ते तुपामध्ये परतून घेतले थोडेसे, आणि नंतर मिक्सरमध्ये त्याला जाडसर अशी त्याची भरड करून घेतली. आणि अगोदर त्याला त्या पाण्यात शिजून घेतलं त्या तांदळाला. आणि तोपर्यंत इथं नारळ, काजू आणि बदाम याचे असं बारीक पेस्ट नाही म्हणता येणार, असं बारीक असं फक्त वाटून घेतलं म्हणून पाणी घालतात ते असं. आणि तोपर्यंत आपले तांदूळ पण शिजले होते. आणि नंतर मग त्याच्यामध्ये दूध टाकलं मी, पाहिजे तेवढं शिजण्यासाठी. आणि दूध टाकल्यानंतर मग थोड्या वेळ ते छान शिजू दिलं. आणि मग नंतर त्याच्यामध्ये जे आपण खोबरं आणि काजू बदाम घेतलं होतं ते बारीक करून, ते टाकलं. आणि ते झाल्यानंतर मग आपली वेलची पूड वगैरे टाकली आणि आपली छान अशी खीर तयार झाली. तोपर्यंत खीर शिजत होते, तोपर्यंत कणिक पण म्हणून घेतली होती. आणि लगेच मग असे कणकेचे छोटे छोटे गोळे बनवले. गरमागरम पुरी बनवल्या आणि पहिली पुरी झाली. आणि लगेच मी आदितीला जेवायला दिलं. तिला उठल्यावर खूप भूक लागली होती, कारण तिने नाश्ता वगैरे काही केलेला नव्हता ना. तर तिला भूक लागली होती आणि तिला अशी गरमागरम पुरी खूप आवडते खायला. तर मग अगोदर तिला गरमागरम पुरी आणि बटाट्याची भाजी दिली. ती म्हटली अगोदर मला बटाटा आणि पुरीच खायची, खीर नको मला. तर मग ते दिलं तिला. आणि नंतर मग सगळ्या पुऱ्या बनवून घेतल्या. आणि नंतर मग मी आणि साहेबांनी, आम्ही दोघांनीही जेवायला घेतलं. मस्त पुरी, बटाट्याची भाजी, खीर असं आमचं दुपारचं छान असं जेवण झालं. आणि अर्ध नारळ देखील संपलं.